भारतीय शेअर बाजाराला गेल्या आठवड्यापासून भरलेल्या चीनी तापानं नव्या आठवड्याच्या सुरुवातीलाच आपले रंग दाखवायला सुरुवात केली। दिवस अखेर सेन्सेक्स 1624.51 अंशांनी तर निफ्टी 490.95 अंशांनी गडगडला। चीनचं चलन असलेल्या युआनचं झालेलं अवमूल्यन हे बाजार गडगडण्यामागचं सर्वाधिक महत्त्वाचं कारण होतं। जगातली दुसरी मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या चीनच्या बाजारातील घसरणीचा जगातल्या इतर अर्थव्यवस्थांवर परिणाम झाला। भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातली ही तिसरी मोठी घसरण ठरली। एकाच वेळी क्रूड ऑइल आणि रुपया दोन्हीच्या किमती घसरतायत, त्यामुळे घसरणाऱ्या क्रूड ऑइलचा फायदा घेणं भारताला कठीण जातंय। मात्र भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याची ग्वाही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिली आहे। I don't want to opine on the future direction of markets. I will say that relative to other countries, India is in a good position with strengthening growth, a low current account deficit. बाजार लवकरच स्थिरावेल असा विश्वास अर्थमंत्री अरुण जेटलींनी व्यक्त केलाय। India should emerge as one of the fastest growing economies in the world. I'm glad we are doing that. Most of our domestic indicators are extremely positive, and therefore I have no doubt that once these transient trends are over, the markets in India particularly will settle down. घसरणाऱ्या बाजारातही योग्य ती संधी साधण्यासाठी तज्ञांनी काही सल्ले दिले आहेत। ज्यांनी बाजारात आधीच गुंतवणूक केली आहे त्यांनी पॅनिक सेलिंगचा मार्ग अवलंबू नये। जे गुंतवणूकदार SIPच्या मार्गाने गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे। ज्या कंपन्यांची उत्पादनं तुम्ही नेहमी वापरता त्या कंपन्यांचे शेअर्स घ्या। ज्या कंपन्यांची उत्पादनं तुम्हाला माहीत नाहीत अशा कंपन्यांमध्ये पैसे गुंतवू नका। पेनी स्टॉक्स किंवा फोन व्हॉट्सअपवर आलेल्या टिप्सवर गुंतवणूक किंवा विक्री करू नका। गुंतवणूक करताना आपल्या गुंतवणूकदारांचा सल्ला नक्की घ्या। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।